वर्षभरात पंतप्रधान मोदी यांचं सत्तेतून बाहेर जाणं निश्चित. जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे मोदींविरोधात वाढता असंतोष हे यामागे एक मुख्य कारण असेल. राहुल गांधींची भविष्यवाणी. शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या. शेतकऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या साठेबाजीवर लक्ष ठेवा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना. देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैशांनी महागलं. 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा फटका. जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील 7 पंपावर पेट्रोल डिझेलचा साठा पूर्णपणे संपला. 10 पैकी फक्त 2 पंपावर साठा शिल्लक. इतर ठिकाणी शुकशुकाट आणि नो स्टॉकचे फलक. सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला. वडापावसाठी आता 25 ते 35 रुपये मोजावे लागणार. व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यानं वडापाव महागला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना. वरिष्ठ नेत्यांना भेटणार. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी सुटण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सुटण्याची दाट शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनील तटकरे यांना जागा सोडणार. सूत्रांची माहिती. रोहित पवारांचा बारामतीत चौथा जनता दरबार. बारामतीमधील आप्पासाहेब पवार सभागृहात नागरिकांच्या भेटीगाठी. 2029 निवडणुकीच्या दृष्टीनं मोर्चे बांधणी सुरू असल्याच्या चर्चा. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंच्या छत्रपती संभाजीनगरमधील घराबाहेर पोलीस सुरक्षा. अभिजित दिपकेला सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त. घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावले. कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट हॅक करण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा हात. देशातील जनतेच्या उद्रेकाची माहिती आयबीनं केंद्राला दिली. गोपनीय अहवालानंतर पंतप्रधान मोदींनीच अकाउंट हॅक केलं. नाना पटोलेंचा मोठा दावा. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये 3 दिवसात 4 डॉक्टर आणि 3 विद्यार्थ्यांची सीबीआयकडून चौकशी. क्लासेस परिसरातील व्यवसाय बंद करण्याचे आदेश. आतापर्यंत 11 जणांना अटक. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारनं भौतिकशास्त्राचा प्रश्नसंच असलेल्या नोट्स जाळल्या. सीबीआय तपासातून माहिती समोर. सह आरोपी सोबतचे चॅट्सही डिलीट केले. सूत्रांची माहिती. पुण्यातील वारजे भागात शिवराज मोटेगावकरची 51 गुंठे जागा. सामाजिक संस्थेच्या नावानं महामार्गालगत कोट्यवधींची जागा विकत घेतल्याची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात. राज्यभरात वादळी वाऱ्यासह पाऊस. हिंगोली, परभणी, अहिल्यानगर, येवला, धाराशिव, पुणे, साताऱ्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. अनेक ठिकाणी घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान. बीडमधील शेतकऱ्याला सोलापुरात कांद्यासाठी प्रति किलो 50 पैसे दर. 602 किलो कांदा विकल्यानंतर अवघे 301 रुपये मिळाले. तर वाहतुकीचे 1538 रुपये शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून भरावे लागले.